एकदा स्थविरराद तथागतांकडे गेला. तथागतांना अभिवादन केल्यानंतर त्यांच्या समीप बसून त्याने विचारले, भगवान, निब्बाण म्हणजे काय? भगवंतांनी उत्तर दिले, निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन. भगवान, परंतु निब्बाणाचा उद्दिष्ट काय? राद, निब्बाणाचा उद्देश निर्दोष जीवन हाच आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील हे वाक्य आहे. हा जो संवाद जो आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. या संवादामध्ये असं म्हटलेलं आहे की निब्बाण म्हणजे काय, अशा प्रकारचा प्रश्न स्थविररादने तथागतांना विचारला. तथागतांनी जे उत्तर दिलं की निर्दोष जीवन म्हणजे निब्बाण होय. तर निर्दोष जीवन कशाला म्हणायचं आणि जीवनाचं उद्दिष्ट साध्य करणे म्हणजे नक्की काय आहे? या प्रश्नाकडे जर आपण बारकाईने जर पाहिलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की तथागतांचं जे जीवन आहे या जीवनाचं जे परम उद्दिष्ट होतं ते परम उद्दिष्ट निर्वाण असं होतं. आणि निर्वाण याचा अर्थ काय? निर्वाण याचा अर्थ सर्व तृष्णा विकार मालविणे, सर्व तृष्णा विकारांचं रूपांतरण होणे, सर्व तृष्णा विकारातून मनुष्य बाहेर येणे, या त्या तृष्णा विकारांचं रूपांतरण होणे म्हणजेच निर्वाण होय. या तृष्णा विकारांचं रूपांतरण म्हणजेच निर्दोष जीवन आहे. या तृष्णा विकारांचं रूपांतरण म्हणजेच जीवनाचं ध्येय आहे. आणि बऱ्याच लोकांनी जीवनाचं जे ध्येय बनवलेलं आहे ते अनुसांगिक अशा प्रकारचं ध्येय आहे. ते मर्यादित अशा स्वरूपाचं ध्येय आहे. ते जीवनाचं उद्दिष्ट होऊ शकत नाही. भौतिक सुख आणि समृद्धी हे जीवनाचं उद्दिष्ट होऊ शकत नाही. मग जीवनाचं उद्दिष्ट काय? तर जीवनाचं उद्दिष्ट निर्दोष जीवन आहे. आणि निर्दोष जीवन कशाने साध्य होऊ शकतं? तर निर्दोष जीवन शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 गोष्टींची भावना अथवा या 3 गोष्टींची साधना केल्यानंतर साध्य होऊ शकतं. मग या 3 गोष्टींची साधना कशी करणार? या 3 गोष्टीची साधना करण्यासाठी सर्वात प्रथम जर काय असेल तर ते आहे समाधी मार्ग. समाधी मार्गाशिवाय आपल्याला शील निर्माण होऊ शकत नाही. शील याचा अर्थ शीतलता आहे. शील याचा अर्थ एक प्रकारचं संयम आणि संवर आहे. शील याचा अर्थ एक अशा प्रकारचं जीवन आहे जे जीवन निसर्गत चालू आहे, जे निसर्गाची सुसंगत आहे, जे निसर्गाच्या विरोधात नाही आहे, जे निसर्गाच्या एका प्रवाहासोबत आहे. ज्याप्रमाणे पाण्याचा प्रवाह सतत वाहत आहे, प्रवाहित होत आहे, त्याच प्रकारे मनुष्याचं जीवन आहे. आणि तशा प्रकारचं जीवन म्हणजे शीलाचं जीवन आहे, जे निसर्गाशी सुसंगत, निसर्गाच्या प्रवाहाच्या अनुरूप आहे. आणि ते साध्य होऊ शकतं समाधी मार्गाने. समाधी मार्ग म्हणजे ध्यानाचा मार्ग. समाधी मार्ग म्हणजे कुशल मनाच्या अवस्थेला बनवण्याचा मार्ग. समाधी मार्ग याचा अर्थ जागृतीचा मार्ग. तुमच्या मनाला जागृत अवस्थेमध्ये आणणे.
तुमचे डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ, तुमचं मन, या सर्व इंद्रियांना आणि या इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या विज्ञानाला म्हणजे चित्ताला म्हणजे चेतनेला जागृत बनवणे म्हणजे समाधी मार्ग विकसित करणे. कारण हेच तुमचे डोळे, कान, नाक, त्वचा हीच तुमची जी इंद्रिये आहेत याच्यावरतीच तुमचं मन अवलंबून आहे. आणि याचा आपल्या जीवनामध्ये विकास करत असताना जी जागरूकता आहे, जे सातत्य प्रत्येक क्षणाला मनाचं, चेतनेचं, ते सातत्य, त्या क्षणात असणारी मनाची उपस्थिती म्हणजेच जागरूकता आहे. जागरूकतेचा अर्थ झोपेतून उठणे नाही. जागरूकतेचा अर्थ कॉन्स्टंटली, कायम, सतत चित्त जे आहे त्या चित्ताचा जो प्रवाह सतत चाललेला आहे त्या प्रवाहाच्या प्रती असणारी मनाची उपस्थिती म्हणजे जागरूकता आहे. आणि ही जागरूकता तुम्हाला साध्य होऊ शकते जर तुम्ही नियमितपणे तुमच्या जीवनाची प्रत्येक जी काही कृती आहे, मग सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जी काही तुम्ही कृती करत आहे, जी काही तुम्ही कर्म करण्याची जी प्रक्रिया करत आहात, कर्म म्हणजे चांगलेच कर्म नाही, कर्म म्हणजे जे काही तुम्ही ॲक्शन करत आहात शरीराने, मनाने, त्या सर्व अवस्थेमध्ये मनाची जागृती म्हणजे समाधी, म्हणजेच कुशलयुक्त चित्त आणि त्याची जागरूकता. म्हणजेच चित्ताची जागरूकता ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस शील संपादित होतं. चित्ताची जागृती ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस प्रज्ञाप्राप्ती होते. प्रज्ञा याचा अर्थ ऊर्जा, प्रज्ञा याचा अर्थ करुणेची ऊर्जा, प्रज्ञेचा अर्थ समग्र जाणीवेचा विकास, सर्व अस्तित्वाचा विकास, चराचरातील प्रत्येक गोष्ट जी आहे त्या प्रत्येक गोष्टीचा विकास, म्हणजे तुमच्या मनाचा, तुमच्या चेतनेचा अथवा तुमच्या विज्ञानाचा विकास म्हणजेच समग्र विज्ञानाची जागृती म्हणजे चित्ताची जागृती. ही जागृती ज्यावेळेस साध्य होते त्यावेळेस या चराचरातील सर्व सृष्टीचं देखील ज्ञान तुम्हाला व्हायला लागतं. त्यालाच प्रज्ञा म्हटलेले. तुम्ही आणि सृष्टी वेगळी नाही आहे. तुम्ही आणि अस्तित्व आजूबाजूचे एक्झिस्टन्स जे आहे ते वेगळे नाही, ते एकच आहे. तुम्ही या सर्व विश्वाचा भाग आहात, तुम्ही या सर्व सृष्टीचा भाग आहात. म्हणजे या सृष्टीशी तुमचं जीवन बद्ध आहे. आणि निर्दोष जीवन तेव्हा साध्य होऊ शकतं जेव्हा शील, समाधी आणि प्रज्ञा या तीन गोष्टीची उत्पत्ती तुमच्या जीवनामध्ये साध्य होते. त्यावेळेस निर्दोष जीवनाची जागृती तुमच्यामध्ये होते. ते निर्दोष जीवन जे तुम्ही तुमच्या जीवनात साध्य केल्यानंतर तेव्हाच एक प्रकारची निर्वाणिक अवस्था आपल्याला प्राप्त होते. निर्वाण जीवनाचं उद्दिष्ट आहे, ध्येय आहे. निर्वाणाशिवाय बुद्ध धम्मामध्ये बाकी सर्व मार्ग हे जीवनात कसे वागावे, सदाचरणाचं जीवन कसं असावे या स्वरूपाचे आहेत. एक बहिर्गामी मार्ग आहे जीवनाचा जो की तुम्हाला अंतर्गामी मार्गाकडे अंतर्गामी मार्गाला विकसित करण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. म्हणून बहिर्गामी मार्ग आणि बहिर्गामी मार्गामधलं जीवन जर तुम्ही जागृतीचं बनवलं तर अंतर्गामी जीवन देखील जागृतीचं बनतं. अंतर्गामी जीवन जागृतीचं होणं, बहिर्गामी जीवन जागृतीचं होणं आणि या अंतर्गामी आणि बहिर्गामी जीवनाचा सर्वोच्च केंद्रबिंदू म्हणजे निर्वाण. निर्वाण याचा अर्थ सर्व प्रकारच्या तृष्णेतून तुमची मुक्तता नव्हे तर त्या तृष्णेचं एक प्रकारचं रूपांतरण म्हणजे निर्वाण.
सर्व प्रकारच्या संवेदना, सर्व प्रकारचे विकार जे आपण नॅचरली आपल्या शरीरामध्ये आहेत, त्या विकाराचं एक रूपांतरण म्हणजेच एक प्रकारची ऊर्जा, जी ऊर्जा इंधन मिळाल्यामुळे जागृत होती, आता त्याला इंधन मिळण्याचं बंद झाल्यामुळे ती ऊर्जा जी आहे ती ऊर्जा सहजरित्या ज्यावेळेस तुमची प्राणज्योत मालवेल त्यावेळेस सहजरित्या ही तुमच्यातून निघून जाईल. तोपर्यंत जीवन हे जागृतीचं असेल, तोपर्यंतचं जीवन हे निर्दोषतेचं असेल. जिथे जिथे जागरूकता आहे तिथे तिथे निर्दोषता आहे, जिथे जिथे सम्यक स्मृती आहे तिथे तिथे निर्दोष जीवन आहे. म्हणून राग नावाच्या स्थविराने तथागतांना जो प्रश्न विचारला की जीवनाचं जे उद्दिष्ट आहे, जे निर्वाण असं तुम्ही म्हणता, तर निर्वाण प्राप्त करणे म्हणजे नक्की काय करणे? तर निर्वाण याचा अर्थ निर्दोष जीवन. निर्वाणाचं उद्दिष्ट निर्दोष जीवन प्राप्त करणे, जिथे तुम्हाला कोणी दोषच देऊ शकत नाही, जिथे तुमची चित्त चैतना ही बुद्धत्वामध्ये विकसित झालेली असेल, ते जीवन म्हणजे निर्दोष जीवन, म्हणजे बुद्धत्वाचं जीवन. आणि असं जीवन साध्य करणे, अशा जीवनामध्ये आपलं संपूर्ण जीवनाचं चैतनेचं रूपांतरण करणे, हेच आपलं जीवनाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आपल्या बुद्ध आणि धम्मामध्ये या प्रकारे स्थविर राधाचा आणि तथागतांचा संवाद, निर्वाण प्राप्त करणे म्हणजे धम्म आहे, या टॉपिकमध्ये दिलेला आहे, या प्रकरणामध्ये दिलेला आहे. त्यामुळे याचा अभ्यास हा केवळ वाचून नव्हे, तर याचा अभ्यास हा प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये असणे खूप आवश्यक आहे. म्हणजे समाधीशील प्रज्ञा ह्या एकाच अवस्था आहेत. या अवस्था तुम्हाला निर्वाणाच्या स्थितीमध्ये सहजरित्या समजून येतील. धन्यवाद.